अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या तत्कालीन नेत्या प्रीती बंड आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. सोबतच एकनाथ शिंदे आज प्रीती बंड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देखील देणार आहेत. 2 वेळा जर आपण पाहिलं तर प्रीती बंड यांनी बडनेरा मतदारसंघामधनं निवडणूक लढवलेली आहे. त्यांचे पती दिवंगत आमदार जर आपण पाहिलं संजय बंड 3दा ते शिवसेनेकडनं आमदार झाले, परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर त्यांच्या पत्नी प्रीती बंड आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे, शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. आपल्यासोबत स्वतः प्रीती बंड आहेत. ताई, का तुम्ही आज प्रवेश करतायत? म्हणजे ठाकरे गटात तुम्ही होतात, 3 टर्म तुमचे पती आमदार होते उद्धव ठाकरेंसोबत, आज का तुम्ही प्रवेश करतायत? सगळ्यात पहिले तर जे तुम्ही म्हणाले की ठाकरे गटात होत्या तुम्ही, तर तुम्हाला माहीत असेल की मला निष्कासित केलं गेलं होतं. त्याच्यामुळे ठाकरे गट हा, मी जरी मनापासून ठाकरे गटात होती तरी त्या गटाने मला बाजूला केलेलं होतं. अपक्ष असल्यामुळे अपक्ष लढली मी. अपक्ष राहिल्यावर निवडणुका झाल्या, रिझल्ट सगळ्यांना माहीत आहे. पण मी 6-7 महिने झाले वाट बघितली की कुठून तरी घरून आपल्याला बोलवलं जाईल. शिवसेना ठाकरे गट माझ्यासाठी घरच आहे आणि आपल्या घराची प्रत्येकजण वाट पाहते की कोणीतरी बोलावं. पण 6 महिने झाले अजून कोणी बोलवलं नाही. त्याच दरम्यान मला बरेच जणांनी म्हटलं की तुम्ही कुठल्या तरी पक्षात या म्हणून. पण एक दिवशी अचानक नाही, माझ्या रिझल्टच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मला असं वाटतं 3-3:30ला आम्हाला माहिती झालं, काउंटिंग झाली आणि 6 वाजता मला शिंदे साहेबांच्या PNचा फोन होता की ताई तुम्हाला इतके मिळाले, पण तुमच्या लक्षात असू द्या की आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू, तर नक्की विचार कराल. पण तेव्हा मी लक्ष नाही दिलं, कारण मला असं वाटलं माझ्या घरचे मला बोलवतील. 6 महिने झाल्यानंतरही जेव्हा मला असं वाटलं की घर से बुलावा नहीं आएगा, तर मग मी कुठेतरी ठरवलं की काहीतरी आपल्याला करावं लागेल. बाकी सगळ्यांनी मला म्हटलं, बऱ्याच ठिकाणी येऊन मला विचारणा केली गेली, प्रत्येक पक्षाकडनं विचारणा केली गेली. पण शिवसेना शिंदे गट, तो शेवटी शिवसेना, भगवा, धनुष्यबाण आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती मला जवळची वाटली आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे अनेकदा तुमच्या घरी येऊन गेले, जेव्हा तुम्हाला निलंबित केलं पक्षामधनं, निवडणुका संपल्या त्यानंतर तुम्ही कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की मग संपर्क केला तर तुम्हाला मातोश्रीवरनं दाद मिळाली? इलेक्शन नंतर मला वाटतं 1 महिन्यानंतर मातोश्रीवर मला बोलवलं गेलं आणि मी जाऊन पण आली आणि भेटून आली. पण त्या भेटीनंतर मला असं काही वाटलं नाही की परत घेतल्या जाईल की काही. आता तुम्ही प्रवेश करतायत, काय शब्द तुम्हाला शिंदे साहेबांच्या वतीनं देण्यात आलेला आहे? कारण 2014ची निवडणूक अगदी तुम्ही कमी मतांनी हारलात, 2019मध्ये तुम्ही दावेदारी केली होती, त्या पद्धतीनं बडनेरा मतदारसंघामध्ये काम केलं होतं, परंतु ऐन वेळेमध्ये तुमचा पत्ता कापण्यात आलेला आहे. आता काही शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला शब्द देण्यात आला आहे का? कशी तयारी पुढची? बघा, शब्द देणे वगैरे हे थोडंसं मी बाजूला याच्यासाठी ठेवते की ज्या व्यक्तीकडनं मला काउंटिंगच्या दिवशी पहिला फोन येतो, पराभव झाल्यानंतर पहिला फोन आला, काय पाहिजे काय नाही पाहिजे हा नंतरचा भाग आहे. पण ज्या आपुलकीने त्यांनी विचारपूस केली, त्या एका गोष्टीमुळे मी त्यांच्याशी सोबत निघून आली आहे. उद्धव ठाकरेंकडनं फोन येणं अपेक्षित होतं त्या दिवशी, जरी नाही, ठीक आहे की खूप केऑस होतं ऑल ओव्हर महाराष्ट्र, की एकदम उभाटा एकदम मागे आलेलं होतं, तर मी समजू शकते. पण तरी त्याच्यानंतर मला फार अपेक्षा होती की एकतरी फोन येईल. पण ज्या आपुलकीने माझी विचारपूस शिंदे साहेबांनी केली, त्या एका गोष्टीवर मी त्यांच्या पाठीशी गेली. प्रीती, आज कोण प्रवेश तुमच्या सोबत घेणार आहेत? महत्त्वाचा तुमचा पक्ष प्रवेश मानला जातो, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत. किती लोक असतील, कुठले पदाधिकारी असतील तुमच्यासोबत? काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक तुम्ही सोबत नेणार आहात का? माझ्यासोबत बरेच जणांना निष्कासित केलं गेलं होतं आणि ते सगळे माझ्यासोबत होते, आजही आहे.
आणि काही शिवसैनिकही येत आहेत. दर्यापूर म्हणा, तिवसा म्हणा, बडनेरा तर सपोज आहेच, तसे तमाम शिवसैनिक येत आहेत. आकडा मी याच्यासाठी नाही सांगून राहिली कारण मला स्वतःला माहिती नाही आहे. जवळपास माझ्यासोबत जे सगळे होते ते सगळे येऊन राहिले. बडनेरा मतदारसंघ तुमचा आहे, आता तुम्ही उमेदवार असणार आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की काही मागणी आणि काही डोक्यात ठेवून नाही निघाली. मी ज्या आपुलकीने विचारपूस केल्या गेली त्या आपुलकीने मी तिथे चालली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2029 हे डोक्यात ठेवून मी नाही गेलेली आहे तिथे. 4 वर्ष 5 वर्ष मला माझ्या निवडणुकीला टाईम आहे. तो विचार माझ्या डोक्यात अजिबात नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की जे तमाम लोक भाऊच्या मागे होते, भाऊनंतर मी 2 इलेक्शन हारली, तरी मोठ्या संख्येने लोक माझ्या मागे होती, शिवसैनिक माझ्या मागे होते. कमीत कमी त्या शिवसैनिकांसाठी मी आज चालली आहे या पक्षात. कारण 15 वर्ष त्यांनी माझ्यासोबत संघर्ष केला आहे. कुठेतरी मी सांगते तुम्हाला की त्या लोकांची फार छोटी छोटी कामं असतात आणि ते कोणाकडे जात पण नाही. पण किती दिवस मी त्या लोकांची परीक्षा पाहणार. माझं काहीतरी कर्तव्य आहे त्यांना देणे. हा सगळा विचार त्याच्यासाठी सुरू केला आहे मी. 2029 माझी विधानसभा हा विषय नाही आहे, हा विचार पण नाही आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही मला विचारलं की तुम्ही काय मागणी केली. मागणी मी अजिबात केलेली नाही आहे. फक्त 15-20 वर्ष झाले जे सगळे आमच्या पाठीशी आहे त्यांच्या मी कामात पडली पाहिजे, त्यासाठी हा सगळा संघर्ष आहे. शेवटला प्रश्न, भाऊंचं काम शिवसेनेमध्ये होतं, उद्धव ठाकरेंची अत्यंत निकटवर्ती होते, तुम्ही देखील काम केलं. आज ती शिवसेना तुम्हाला निलंबित केलेलं आहे, त्या घराला सोडून आज दुसऱ्या घरात तुम्ही जात आहेत, काय भावना आहे? भावना खरं सांगू का, आजही मला वाईट वाटत आहे. मी वाट पण त्याच्याचमुळे बघितली. आणि साहेबांच्या बाबतीत माझी कधीच काही तक्रार नव्हती किंवा राहणार पण नाही. उद्धव साहेब आजही माझ्यासाठी साहेब राहतील. पण कुठेतरी हे जे अवतीभोवतीचे लोक आहे, अवतीभोवतीचे म्हटल्यापेक्षा स्थानिकच, की ज्या लोकांनी भाऊ गेल्यानंतर माझ्या डोक्यातही नव्हतं. हे तुम्हाला सांगणं याच्यासाठी गरजेचं आहे की काही गोष्टी माहीत असायला पाहिजे. भाऊ गेल्यानंतर माझ्या डोक्यातही नव्हतं असा काही विचार. पण इथल्या राजकीय काही लोकांनी म्हटलं की लढायला पाहिजे. मला कोणी विचारायला नाही आलं, डायरेक्ट आदेश आले. आणि जेव्हा साहेबांचे आदेश आले तेव्हा मी ते घेतले. मी लढली. तेव्हा मला फारसं काही कळत पण नव्हतं. हारली. तेव्हा नंतर मला कळलं की मी जे हारली तेव्हा पहिल्यांदा, त्याच्याही मागं हेच लोक होते ज्यांनी माझी तिकीट कापली. साहेबांनी जेव्हा मला म्हटलं की कशी काय हरली, साहेबांना एकच शब्द म्हटला की मी कुठेतरी कमी पडली. पण नंतर मी जशी जशी राजकारणात आली किंवा सगळ्यांच्या संपर्कात आली, मला कळायला लागलं की लढणं काय असते. आणि मी ठरवलं होतं की मी लढणार. साहेबांनी मला म्हटलं होतं की तू तुझ्या तयारीत राहा. तेव्हा याच लोकांनी माझी तिकीट पण कापली. तर बस एवढंच मी म्हणेल की कुठेतरी ग्राउंड रियालिटी माहीत असायला पाहिजे. कोण काम करते, कोण काम नाही करत, आणि लोकांच्या मनात काय आहे हे सिद्ध करून दाखवलं. की शिवसेनेचा खरे उमेदवार तर मीच होती. 65,000 मतं मला मिळाली. आणि उभाट्या म्हणजे मशालवर जे उभे होते त्यांना 7,000 मतं आहेत. तर खरं उमेदवार कोण आहे हे मी दाखवून दिलं. पण मला साहेबांच्या बाबतीत मी काही नाही म्हणणार. प्रीती बंड होत्या. आज जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही, परंतु स्थानिक लोकांमुळे जे आहे ते 2014 मध्ये पराभव झालेला आहे अशी भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.